गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या निरूपणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाशी सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, आपण प्रत्येक वेळी रोज म्हणा आपण आपल्या मुलांना आपण इतर मंडळींना मनाचे श्लोक पठण करायला सांगतो, वाचन करायला सांगतो, आपण सुद्धा करत असतो। पण हे मनाचे श्लोक आहेत ना, मनुष्यानं का वाचावं, तुमच्या जीवनामध्ये काही फायदा होतो का? तर आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, हे मनाचे श्लोक आहेत ना मनुष्याला काय शिकवतात, मनुष्याला सुख प्रदान करतात का? तर याची पूर्ण माहिती आज या आपण निरूपणामध्ये मिळणार आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, माणसानं आपलं वर्तन कसं ठेवावं आणि कसं ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामींनी अतिशय सुंदर शब्दामध्ये जे मोलाचं मार्गदर्शन केलं आहे ना, याच काव्याला मनाचे श्लोक असं म्हटलेलं आहे। याचं काव्याला मनाचे श्लोक असं नाव दिलेलं आहे, पण त्यात वारंवार मनाला संबोधित केलं आहे की हे मना, तू जे करतो आहेस ना, तू स्वतःच्या मर्जीने करतो आहेस, पण जर तुला भगवंताची सांगड जर असेल ना तर तू व्यवस्थित वागशील। पण हे मन एकचित्त राहतं का कधी? कुठे एका क्षणात इथे तर एका क्षणात दुसरीकडे। पण समर्थांनी भगवंताची ही मनाची सांगड घालून या मनाला एकचित्त केलेलं आहे आणि त्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत ना प्रत्येकाच्या जीवनात समाधान निर्माण करतात। म्हणून आपण मनाचे श्लोक जेव्हा वाचन करतो ना, बघा आपलं मन किती सुखमय होऊन जातं, या मनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होते ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण हे मनाचे श्लोक आहेत ते प्रत्येकानं वाचन केलं पाहिजेत, कारण हे मानवी जातीला उद्देशून केलेले हे उपदेशात्मक लेखन आहे ना, हे लक्षात घेऊनच बहुमोल उपदेशाकडे पाहावं आणि त्या आचरणात सुद्धा आणावं। नुसते मनाचे श्लोक वाचून जर आपण आचरणात आणत नसू ना, तर मग त्या काव्याचा काही फायदा आहे का? समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, या माणसाला या मनुष्याला समृद्धी कधी निर्माण होते बरं? माणसाचं मन धैर्यवान ऊर्जावान कधी होतं बरं? जेव्हा या मन एकचित्त होतं ना, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित घडत जातात। मनुष्य धनाने सुद्धा श्रीमंत होतो आणि मनाने सुद्धा श्रीमंत होतो। पण आजचा या कलियुगाचा जर विचार केला तर मनुष्य धनाने नक्कीच श्रीमंत आहे, पण तो मनाने कधी श्रीमंत होईल बरं? जेव्हा हे मन त्याचं एकचित्त होईल ना, तेव्हाच या मनाने श्रीमंत होईल ना। मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकांची सुरुवात किती सुंदर केलेली आहे। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत तो राघवाचा। बघा हे शब्द जणू आपल्या वैखरीतून निघतात ना, एवढं मनाला समाधान वाटतं ना की असंच हे शब्द आहेत ना आपल्या वैखरीमधून वारंवार निघत जावं। पण आपण मात्र मनाचे श्लोक वाचन करतो का?
पठण करतो का? जर तुम्ही वाचन करत नसाल ना तर नक्कीच वाचन करायला हवे. आपल्या मुलांना देखील वाचनाची सवय लावायला हवी. याचा सरळ अर्थ कसा आहे बरं? जो गणेश आहे, जो सर्व गुणांचा ईश आहे ना, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे, त्याला आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ आहे ना, तिला नमन करू आणि मग श्रीरामचंद्रांचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करूया. म्हणजे मनाच्या श्लोकांची सुरुवात आहे ना, गणपती बाप्पांच्या श्रवणानं केलेली आहे. गणपती बाप्पांचा अगोदर आशीर्वाद घेऊया आणि हे आशीर्वाद घेतल्यानंतर ही वाणीची देवता सरस्वतीच आहे ना, तिलासुद्धा नमन करूया आणि आपण मार्गाला वाटचाल करूया. समर्थांनी सांगितलेलं आहे की ही पूर्ण मनाच्या श्लोकांची जी सुरुवात आहे ती मंगलाचरणानेच होते ना. आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात असतो आणि नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्टदेवतांचं स्मरण करून त्यांना वंदन करतो आणि कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करत असतो ना. म्हणून ही आपली संस्कृती आहे. समर्थ रामदास स्वामींनी देखील पहिल्या श्लोकामध्ये श्री गणेशाला, नंतर वाणीची देवता सरस्वतीला वंदन केलं आणि पहिल्या ओळीमध्ये सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचं देव संबोधलेलं आहे. म्हणजे देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात हे गणेश म्हणजे निर्गुणाचं मूळ म्हणजे देवादिदेव आहेत. तेव्हा जो गणेश सर्व गुणांचा आहे ना, म्हणजे सत्व रज तम या त्रिगुणांचा तो पराघोष पच्छंती ध्वनी मध्यमा नाद आणि वैखरी आकार अशा या चार वाण्या आहेत ना किंवा वाचा आहेत. ही जननी असलेली सरस्वती देवीला वंदन करू. मग प्रभू रामचंद्रांच्या त्या अनंत काळामध्ये अबाधित राहणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करूया. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. समर्थांनी वर्णन केलेलं आहे, हे सज्जन म्हणा, तू नेहमी भक्ती मार्गाने गेलो म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तू जर या निर्मळ मनाने जर भक्ती केली ना, भक्ती मार्गामध्ये राहिलास, तू जर नित्य नियमांचं पालन केलंस तर म्हणजे तुला परमेश्वर नक्कीच पावेल. पण तुझ्या मनामध्ये शंका आली, तू जर भक्ती मार्ग करून सुद्धा तुझ्या मनामध्ये जर शंका येत असेल तर तू भक्ती मार्गामध्ये तुझं मन लागेल का? कधीच लागणार नाही. तेव्हा लोकांकडून ज्याची निंदा होईल ना असे सर्व काही सोडून द्यावं आणि लोकांना जे वंदनीय आहे ना ते सर्व भक्तिभावाने करावं. म्हणजे समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, तुम्ही जे आयुष्यामध्ये जे काही करता ना ते कोणाला त्रास होईल असं करू नका आणि स्वतःला आनंद मिळेल ना आणि आपल्या आनंदामध्ये दुसऱ्याला सुद्धा आनंद मिळेल ते नक्कीच तुम्ही करायला हवं. या मार्गावर जाताना हे सज्जन म्हणा, तुला कोणती पथ्ये पाळायची आहेत ना तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी, म्हणजे स्वतः ईश्वर प्रसन्न होईल. इथे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधित आहेत. म्हणजे जर मन मुळातच सज्जन असेल ना तर त्याला चांगल्या वर्तवणुकीचा उपदेश कशासाठी आहे बरं? तर आपण मुळातच कोणाचाही उल्लेख करताना सौजन्यपूर्ण उल्लेख करत असतो. जसे सद्गृहस्थ महोदय, शहाण्या माणसा किंवा इंग्रजीत देखील म्हटलं जातं ना जंटलमन असं म्हणतो. तसेच इथे रामदास स्वामी आहेत ना, सर्वसामान्य माणसाला उद्देशून सज्जन म्हणा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे मनुष्य आहेस ना, तू सज्जनच आहेस, पण तुझ्यावर पडलेली ही अंधश्रद्धा, रूढी परंपरा, वाईट कृत्यांच्या गोष्टी आहेत ना, अवगुणांच्या गोष्टी आहेत,
त्या तुझ्या मनावर बिंबवलेल्या आहेत आणि त्या बिंबवलेल्या आहेत त्या काढायच्या असतील ना, तर तुला भक्तिमार्ग करावा लागेल. आणि भक्तिमार्ग आहे कुठे? तर हे समर्थांनी पूर्ण मनावर बिंबवलेले हे विचार आहेत ते तुला ग्रहण करायला लागतील, तुला श्रवण करायला लागेल, तुला 2 वेळची उपासना करावी लागेल. तरच तू सज्जन मन आहेस ना, ते तू श्रेष्ठ करून दाखवशील. म्हणजे तू अगोदरपासूनच सज्जनच होतास, पण तुला भेटलेले मित्र, तुला भेटलेली संगत, त्यामुळे तुझं मन आहे ना दुर्जनाचं झालं आहे. म्हणून तुला जर सज्जन व्हायचं असेल ना, तर तुला भक्ती मार्गात यावं लागेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे सज्जन म्हणा, तू नेहमी ईश्वराची भक्ती करत राहा, म्हणजे स्वतः श्रीहरी ईश्वर तुला नक्की प्रसन्न होतील. नेहमीत आचरणामध्ये, वागण्यामध्ये तुझी वर्तवणूक आहे ना, ती चांगली असायला हवी. म्हणजे तुझ्याकडून जे काही काम होईल ना, त्याच्या श्रेष्ठत्व निर्माण व्हायला हवं. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तो चितो मानवी धन्य होतो. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा पहाट होते ना, जेव्हा ब्रह्ममुहूर्त निघतो, ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठतो, जेव्हा पाठ झाल्यावर श्रीरामांचं स्मरण करावं. श्रीरामांचं स्मरण म्हणजे काय? म्हणजे पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची उपासना समर्थांनी सांगितलेली आहे ना. जो जो ब्रह्ममुहूर्ताची उपासना करेना, त्याच्या जीवनामध्ये सुखद क्षण प्राप्त होईल. म्हणजे काय? म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली, एवढं सामर्थ्य आणि ऊर्जावान आहे ना, तुमच्या जीवनामध्ये चांगलंच घडेल. हे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजेच जेव्हा पहाट झाल्यावर श्रीरामांचं स्मरण करावं आणि नंतर श्रीरामांचं नाव उच्चारावं. समर्थांनी या मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णनच केलेलं आहे ना. या मनाला सांगितलेलं आहे, तू जेव्हा सकाळी सकाळी उठतोस ना, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतोस, तेव्हा तुझ्या मनामध्ये श्रीरामाचं चिंतन असायला हवं. कारण जेव्हा तू ब्रह्ममुहूर्तावर जर श्रीरामांचं चिंतन केलंस, तर तुझा पूर्ण दिवस एवढा आनंदामध्ये जाईल ना, तुझ्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा नित्याचा परिपाठ ठेव, हा हरिपाठ तुझ्या जीवनामध्ये असू दे, हा कधीच सोडू नको. हा परिपाठ ठेवणारा माणूस आहे ना, तो पूर्ण जन्मामध्ये हा धन्य होतो, समाधानीसुद्धा होतो. इथे एक सांगावंसं वाटतंय, इस्लाम धर्मीय माणूस त्याच्या बोलण्याची सुरुवात नेहमी बिस्मिल्ला अरहल्नो नोरहम अशी करतो. म्हणजे फोड केली ना, तर ब इस्म अल्लाह अल रहम रहीम असं आहे. याचा अर्थ जो दयाळू आहे ना, अशा अल्लाचं नाव घेऊन असा होतो. मग आपल्याला ही समर्थ वैखरी आहे. या वाणीमध्ये आधी रामाचं नाव घ्यावं असं सांगतात. ते वावगं किंवा दुर्लक्षणीय वाटू नये म्हणूनच ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, इतर धर्मीय लोक आहेत ना, ते त्यांचा धर्म पाळत आहेत, पण आपण आहोत ना, आपण आपला धर्म विसरलेलो आहोत. म्हणूनच समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. आपण बघा, संत ज्ञानेश्वर माहुलींनी सुद्धा हरिपाठामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मनुष्याने हरिपाठ का करावा बरं? नक्की हरिपाठ म्हणजे काय आहे बरं? हरी म्हणजे कृष्ण, पाठ म्हणजे अभ्यास, आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचं स्मरणच आहे ना. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला, 28 अभंगाची रचना केली. आणि या अभंगाचं जेव्हा आपण रोज पठण करतो ना, म्हणजे त्याला हरिपाठ म्हणतो. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी देखील हे सांगितलेलं आहे ना,
जेव्हा आपण रोज उपासना जेव्हा करू ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये या वैखरीमधून परमेश्वराचं नामस्मरण होईल, तेव्हा हा हरी आहे ना, तो आपल्या पूर्ण शरीरामध्ये गेला जाईल. हरिनामाचं हे पूर्ण चित्र आहे ना, आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागेल. तेव्हाच खरा जीवनामध्ये समृद्धी होईल ना, समाधान निर्माण होईल ना. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये देखील या संत ज्ञानेश्वरांनी या हरिपाठामध्ये देखील वर्णन केलेलं आहे. माऊली सांगत आहेत, जे रोज हरिपाठ करतात ना, त्यांना नक्कीच मोक्ष मिळतो, पितरांना सुद्धा मुक्ती मिळते. हे गूढ ज्ञान आहे ना, गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत, माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत ना, त्यांनी मला हे सांगितलं आणि म्हणून हरिपाठाची रचना केली आहे. जो रोज हरिपाठ गाईल ना, त्याचा देह पवित्र होईल. म्हणजे हरिपाठ केल्यानं मिळते जपमाळ ओढल्याचं पुण्य. देवाची द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो. म्हणजे पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापासून 25 वेळा या हरिनामाचा उच्चार होतो. पुढे वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून ते ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसेच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या गजराचा आहे ना, परत 54 वेळा या हरिनामाचा उच्चार केला जातो ना. अशा प्रकारे माऊली आपल्याला नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. बघा किती सांगड घातलेली आहे. ही भगवंताची जादू आहे ना. आपण जेवढं शोधत जाऊ ना, तेवढं आपल्याला ते रहस्य उलगडत जातं. पण जर आपण भक्ती मार्ग आळस म्हणून केला ना, तर आपल्या जीवनामध्ये समाधानसुद्धा निर्माण होत नाही आणि सुखसुद्धा निर्माण होत नाही. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि उपासना करायला सुरुवात करतो ना, तेव्हा माळेमध्ये ते मणी असतात. माळेमध्ये किती मणी असतात बरं? 108च ना. आणि 108 या नामाची सुरुवात आहे ना, बघा या पूर्ण हरिपाठामध्ये केलेली आहे. म्हणजे हरिनामाचा उच्चार करून घेतात ना, म्हणजे जो कोणी रोज हरिनाम करतो ना, रोज हरिपाठ करतो, त्यांना एक जपमाळ ओढल्याचं पुण्य लाभतं. आता आपण पाहूया, आपण हरिपाठ का म्हटला पाहिजे. म्हणजे हरिपाठ आणि उपासना हे काय वेगळ्या आहेत का? एकच मार्ग आहे. तुम्ही हरिपाठ म्हटला ना तरीसुद्धा चालेल. ब्रह्ममुहूर्तावर उपासना जर केली ना, ते पुण्य एकच आहे. फक्त या माणसाने वेगवेगळे हे धर्म, वेगवेगळे हे सिद्धांत करून ठेवलेले आहेत. पण परमेश्वर मात्र एकच आहे ना. म्हणून ज्याला जो परमेश्वर आवडतो ना, कुणाला श्रीकृष्णस्वारी आवडतात, कुणाला श्रीराम आवडतात, कुणाला दत्तगुरू आवडतात. म्हणजे वेगवेगळ्या भगवंताची हे अवतार आहेत. पण मुख्यतः पाहायला गेलं ना, तर सर्व काही एकच आहे. समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे ना, ज्याच्या मनी जसा भाव असेल ना, तसं त्यानं वागावं, तसं त्यानं देव करावा. बघा आता आपण पाहूया, हा हरिपाठ का म्हटला पाहिजे, याचं कारण काय, मनुष्याला फायदा काय बरं. बघा म्हणून असावं स्वस्थचित्त एकाग्र मन, उल्हासी करुणे स्मरण जीवी, अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरिता सांभाळी अंतर्बाह्य. यात माऊली हरिनाम कसं करावं ना, आणि त्यामुळे काही लाभ होतो ते सांगत आहेत. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येत असतो, पण हळूहळू हरिनामाची जेव्हा गोडी लागते ना, आणि उत्स्फूर्तपणे घेतलं जातं, अशा साधकांचं आहे ना, भगवंत स्वतः रक्षण करत असतो. म्हणजेच जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उपासनेला बसतो, जेव्हा नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये एखादा मनुष्य येतो ना, तेव्हा त्याला उपासना एवढी अवघड वाटू लागते ना. त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा डोळे बंद करतो, जेव्हा एक एक मणी तो पुढे पुढे घेत जातो ना, तेव्हा जो दिलेला मंत्र असतो तो नक्कीच तो वाचन करतो. पण तेव्हा त्याच्या मनात डोळ्यापुढे
वेगवेगळे चित्र येत असतात, वेगवेगळे भयंकर अशा गोष्टी येतात, तर त्याला नकोसं वाटू लागतं की मी हे काय करत आहे. म्हणजे त्याला कंटाळा आणण्यासाठी हा अहंकार रूपी राक्षस आहे ना, तो टपलेलाच असतो ना. पण जो या अहंकार रूपी राक्षसाला न घाबरता निरंतर भगवंताचं चिंतन करतो ना, तोच भक्तिमार्गामध्ये टिकतो आणि तोच समाधानीसुद्धा राहतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये जेव्हा अडथळा येईल ना, तेव्हा तुम्ही समजून जा की भगवंत तुमच्याजवळ आलेला आहे आणि भगवंताला मला भेटायचं आहे आणि ते भेटूनच जाईल. पण आपण जेव्हा हा अहंकार रूपी जेव्हा रावण समोर येतो ना, तेव्हा आपण घाबरले जातो आणि भगवंताची सेवा करणं सोडून देतो. आपण पाहिलं असेल, संत गोरा कुंभार, संत सेना, संत सावतामाळी, संत दामाजी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत धावून गेले ना, तसा आपल्याही मदतीला भगवंत धावून येईल. त्यासाठी आपलासुद्धा पुण्यसंचय हवा. देव व्यवहारी जगातून आपल्याला ठरतो. शिवाय मृत्यू समय आहे ना, हरिनामाचा आठव होतो आणि विषयांचा संग सुटून मोक्षच प्राप्ती होते ना. म्हणून संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. म्हणजे काय? म्हणजे या नामाची प्रचिती आजवर अनेक संतांनी घेतलेली आहे. म्हणून आपण सुद्धा आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ जर केला ना, तर भगवंत आपल्याला या भवतापातून नक्कीच सोडवतील. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना. म्हणून आपण इकडे ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ बघा, इकडे संत रामदास स्वामींनी आपल्याला जी उपासना करायला सांगितलेली आहे ना, यांची सांगड घाला. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक संतांचे वचन पाहिले ना, सारखेच आहेत, मार्गसुद्धा सारखेच आहेत. पण ज्यानं त्यानं ठरवावं आपण कोणत्या मार्गाने जावं. तुम्हाला जायचं एकच ठिकाणी आहे, पण काहींचा मार्ग थोडा दूरवर्ण आहे, काहींचा मार्ग थोडा शॉर्टकट आहे. मग आपण ठरवावं आपण नक्की, पण तुम्ही कोणत्या तरी मार्गाला लागायला हवा. जर तुम्ही हा एक मार्ग सोडून दुसऱ्या कोणत्याही मार्गाला लागले ना, तर तुमचं भलंच होणार आहे. हा अहंकारी रावणाचा मार्ग आहे ना, या मार्गामध्ये कधी जाऊ नका. समर्थांनी पुढे वर्णन केलेलं आहे, मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजे काय? म्हणजे हे मना, तू पाप वासना काही कामाची नाही, निव्वळ पाप बुद्धीने मनात बाळगू नये. म्हणजे तुझ्या मनामध्ये जर पाप वासना येत असेल ना, तर भक्ती मार्गाचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. आणि नीतिमत्ता तू कधीच सोडू नको. जेव्हा तुझ्या मनामध्ये पाप वासना निर्माण होईल ना, तेव्हा समर्थांनी दिलेले तू नियम आठव, समर्थांनी सांगितलेले वचन आठव. जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये होतो ना, तेव्हा भगवंताला आपण वचन दिलेलं आहे आणि हे वचन तू लक्षात ठेव. म्हणजेच सारासार विचार मनात आहे ना, तो तुझ्या नेहमी असायला हवा. हे मानवा, मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधी काही भलं होत नाही. तेव्हा अशी वासना आहे ना, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी पापबुद्धी कधीच ठेवू नकोस. हेवे दावे मनात जोपासणे, दुसऱ्यांच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणे, हे दुष्टपणाचंच लक्षण आहे ना. म्हणून तू तशी ठेवू नकोस. आपली नीतिमत्ता खूप महत्त्वाची आहे, ती कधीच सोडू नकोस. सारासार विचार कर, काय चांगलं आहे काय वाईट आहे याच्यावर तू विचार कर, आणि जे वाईट असेल ना ते सोडून दे. आणि कायम लक्षात ठेव की मी फक्त भगवंताचा आहे. जो भगवंत बुद्धी देईल ना तेच घडेल. भगवंतावर विश्वास ठेव.
जोपर्यंत तुझा भगवंतावर विश्वास राहणार नाही ना, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये व्यवस्थित कार्यसुद्धा होणार नाही. पुढे समर्थांनी वर्णन केलेलं आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जणी सर्वचीची. समर्थांनी सांगितलेलं आहे, पाप कर्म करण्याचं मनात कधीच आणू नकोस. नेहमी सदाचाराचा संकल्प मनात धरावा. विषय वासना मनात असू नये, कारण त्यामुळं लोकांमध्ये छी थूकच होते ना. मनात पापी विचार येऊ देऊ नकोस. जर आलेस ना तर ते लगोलग सोडून दे. केवळ सत्याचा ध्यास धरावा आणि सद्विचारांनाच मनात थारा द्यावा. संकल्प म्हणजे पुढं काय करायचं आहे ना, त्याचा विचार तू करायला हवा. अर्थातच समर्थ सांगत आहेत ना की हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ना, ते केवळ शुद्ध असायला हवे, त्याला अनुसरून आणि चांगलंच असायला हवं. म्हणून दुष्ट बुद्धीनं पापाचाराकडे नेणारं असं काहीच असू नये. म्हणजे याची जाणीव तू ठेवायला हवी. ही विषय वासना आहेत ना, आणि त्यातून उपजणारे पापकर्म आहेत. यांना ज्या गोष्टीतून तू निर्माण केलेल्या आहेत ना, तिथून नष्ट करायला हवे. म्हणजे या विषयांची तू मनात थारा देऊ नकोस. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं आहे बरं? म्हणजे तुझ्या मनामध्ये जर पाप येत असतील, पाप संकल्प म्हणजे पाप निर्माण होत असतील ना, तर ते कधी जातील बरं? जेव्हा तू भगवंताच्या चिंतनामध्ये राहशील, भगवंताच्या नामामध्ये राहशील, तेव्हा ते शक्य होईल ना. पुढे समर्थांनी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभबारू. म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, हा जो क्रोध आहे ना, तो खेदकारी आहे. आणि काम वासना ही नाना प्रकारे विकारीच असते ना, त्यांचा अंगीकार करू नकोस. आणि मस्तर बंधुगिरी यांना देखील जवळ करू नकोस. समर्थांनी या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, हे म्हणा, हा क्रोध आहे ना, एवढा खेदकारी असतो. हा क्रोध, हा अतिक्रोध जेव्हा येतो ना, तो अतिक्रोध केल्यानं माणसाच्या हातून अविचारी आततायी कृत्य घडण्याची शक्यता असते. अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम खेदजनकच होतो ना. तसंच जे काम असेल, म्हणजे अभिलाषा देखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते. अर्थात या क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टीची इच्छा असेल, या अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला संपूर्णपणे आणि नेहमी सुटका मिळणं अशक्य प्रायच आहे ना. म्हणून किंबहुना थोड्या प्रमाणात या भावना स्वाभाविकच आहेत. फक्त हे म्हणा, या भावनांचा सदा सर्वदा म्हणजे अगदी पदोपदी अंगीकार करू नकोस. कारण गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मणी जो करी विषयाचा होई अधीन, अधीनता मन जणे वासना, राग वासनेतून, रागातून जन्मतो मोह जो करी स्मरणरास, विस्मरणाने बुद्धी फिरे तदनंतर होनाश. समर्थ यांच्यापुढे सांगतात की मस्तर, हेवा, दंभ म्हणजे ढोंग हे देखील अति नुकसानकारक असतात. म्हणून तू जरी उपासनेला जरी कंटाळा केला ना, तरी तुला असं जाणून घेऊ नकोस की मला कोणी पाहत नाही. पण तुझे सर्व कर्मांचे लेखाजोखा आहे ना, तो भगवंत करत असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा खेद करू नकोस. जी वासना आहे, जी नाना विकारी तुझी भोंदूगिरी आहे ना, ती सर्व नष्ट करून टाक. आणि हे तुझं करेल कोण बरं? हे तुझं मनच करेल ना. म्हणून या मनाला स्थिर करायला हवं
आणि हे स्थिर होईल कधी? जेव्हा तुझ्या जीवनामध्ये उपासना घडेल, श्रवण घडेल, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल. पुढे समर्थ सांगत आहेत, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवे धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेनी ववावे. म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, तुझ्याकडे नेहमी धाडस असायला हवं, धैर्य असायला हवं. कोणी दुष्णे जरी दिली ना तरी ती सोसायची तुझ्यामध्ये ताकद असायला हवी. आपण नेहमी नम्र भाषेमध्ये बोलावं, तसं बोलून लोकांचं समाधान करावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, श्रीरामाचा हा अनंत मार्ग अनुसरायचा जर असेल ना तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणं आवश्यक आहे. संसारामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांना धाडसानं तोंड देतो, तसंच धाडस म्हणजे धैर्य हे परमार्थाच्या मार्गाने जाण्यामध्ये देखील काही अडचणी आल्या ना तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचं निराकरण करण्यासाठी मनामध्ये असलं पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्ग क्रमणं तुला शक्य होणार नाही. कारण या परमार्थ साधनेच्या मार्गामध्ये कोणी जरी चेष्टा केली, अयोग्य शब्दांनी तुझा पाण उतारा जरी केला ना तर ते तू सहन करून त्यांच्याकडे डोळे झाक केली पाहिजे, सोशिकपणा दाखवला पाहिजे, स्वतः अतिशय नम्रपणाचं वर्तन ठेवलं पाहिजे. धैर्यपूर्ण, सहनशील आणि नम्र वागण्यानं तू समस्त लोकांना आपलंसं करून घ्यायला हवं. पण तू तसा करतो का बरं? कधीतरी या मनुष्यानं या मनाच्या श्लोकांचा जर योग्य अभ्यास जर केला ना तर आपलं मन कसं आहे आणि आपण कसं वागायला हवं ना त्याचं आपोआप उत्तर मिळून जाईल. पण मनुष्याचा मृत्यू येतो, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तो भक्तिमार्गामध्ये नक्कीच असतो. पण भक्तिमार्गामध्ये असून त्याला काही प्राप्त होतं का बरं? कधीतरी विचार करा. तुम्ही काय करताय ना त्याला महत्त्व नाही, तुम्ही किती भक्ती करताय ना त्याला महत्त्व नाही, पण तुमचे कर्म कसे करताय ना, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर किती आनंद निर्माण करताय, हीच खरी ईश्वर सेवा आहे ना, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आणि भगवंताला हीच भक्ती आवडते. म्हणून आयुष्यामध्ये हे जीवन जगायला तुम्हाला प्रेरित करणारे हे विचार आहेत ना, ते जीवनामध्ये आत्मनिर्भर करायला हवे, ते जीवनामध्ये निर्माण करायला हवे. तरच तुमच्या जीवनामध्ये संत संगतीत सुद्धा घडेल आणि आपलं जीवन सुद्धा कल्याणकारी होईल. म्हणून विचार करत बसू नका, झाले गेले विसरून जा. नव्या पर्वाला सुरुवात करा. आजचा दिवस हा अंतिम आहे असं समजून आजपासून भक्तिमार्गाला सुरुवात करा. आपले कर्म श्रेष्ठ ठेवा. भगवंत दूर नाही, तुमच्या जवळच बसलेला आहे. फक्त ती रावणाची जागा आहे ना, तो रावण काढून टाका आणि तिथे माझ्या श्रीरामाला बसवा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.